यादव सगळे भगवान श्रीकृष्णाच्या आडून अहंकारी झाले. साधू संतांचा सत्कार सोडून दिला. त्यांच्याबरोबर चेष्टा करू लागले. तुम्ही काय आहात? तुम्ही भटकत फिरता जंगलात. तुम्ही कोणता धंदा करून का नाही खात? अशा प्रकारची भाषा बोलू लागले. त्यावेळी दुर्वासाजी त्या वनात जाऊन बसले, द्वारकेच्या बाहेर थोड्याशा दूरवर. आणि द्वारकेत या गोष्टीची एक अशी अफवा उठली, चर्चेचा विषय झाला की एक महापुरुष आले. दुर्वासाजी मोठे पोहोचलेले संत आहेत आणि भूत भविष्य आणि वर्तमानाचं सगळं जाणतात. श्रीकृष्णजींचा पुत्र प्रद्युम्न आणि त्याच्या मित्रांना मिळून एक कुचेष्टा सुचली. त्यांनी एक निर्णय घेतला की असे ऐकत आहोत की हे दुर्वासाजी मोठे पोहोचलेले महापुरुष आहेत आणि भूत भविष्य सर्व जाणतात, यांची परीक्षा घेऊयात. त्यांनी काय केलं की प्रद्युम्नला, श्रीकृष्णजींच्या पुत्राला, एका स्त्रीचं सोंग बनवलं, स्त्रीचे कपडे घातले आणि एका गर्भवती स्त्रीचं सोंग बनवलं. पोटावर एक कढई, जशी फोडणी बिडणी देण्याची एक छोटीशी कढई असते घरात, स्वयंपाकघरात, एक छोटीशी कढई पोटावर बांधली आणि वरती त्याच्या उशी बांधली कापसाची. मग कपडा बांधला आणि वरून स्त्रीचे कपडे घातले आणि तोंड झाकून घेतलं. घुंगट घेऊन चालू लागली. 10-12 त्याच्याबरोबर अजून जे खोडकर योजना बनवून गेले होते ते गेले. दुर्वासाजींच्या जवळ जाऊन त्यांनी म्हटलं की भगवान, प्रणाम असो ऋषीजींना. आम्ही तुमच्याकडे एक समस्या घेऊन आलो आहोत. दुर्वासाजींनी विचारले, सांगा बरं काय आहे तुमची समस्या? की ही व्यक्ती आणि ही याची पत्नी, यांच्या विवाहाला 10-12 वर्ष झाली आहेत ऋषीजी. आता भगवानाने दया केली आहे, ही गर्भवती झाली आहे आणि हे उतावळे होत आहेत. तुमच्याबद्दल ऐकलंय की तुम्ही भूत भविष्य व वर्तमानाचे सर्व जाणणारे आहात. तर हे तुम्हाला हे विचारू इच्छितात की यांना मुलगा होईल की मुलगी. आता दुर्वासाजींनी आपली दुर्बीण लावून पाहिलं, दिव्यदृष्टी. त्यातून त्यांना समजलं की बकवास करत आहेत हरामजादे. लाल डोळे करून आणि उचलला चिमटा आणि म्हणाले, यादव कुळाचा नाश होईल याने, तुमचा सर्वनाश होईल यादव कुळाचा. पळून जा हरामजाद्यांनो, तुम्ही काय करत आहात हे. तर पळून गेली मुले. पुढे सगळा नाश होईल याने. आता ती मुले पळून आली गावात. मुलगा थोडाच होता तो प्रद्युम्न, त्याला तर मुलगा झालेला होता अनिरुद्ध. बाकी कुबुद्धी तर हे कधीही, जे वाईट कर्म असतात माणसाला कोणत्या ना कोणत्या वयामध्ये दुःख जरूर देतील. तर नगरात जेव्हा आले त्यांनी सगळ्यांना सांगितले की असे असे आम्ही गेलो होतो. दुर्वासाजींना तर खरोखर माहीत पडले, ते तर खरोखर जाणकार आहेत. त्यांनी सांगितले की ही गर्भवती नाही आणि तुमचा नाश होईल, ज्याच्यापासून तू गर्भ बनवलायस याच्यामुळे तुमचा नाश होईल. तर गावाचे जे मुखिया आणि बुद्धिमान व्यक्ती बुजुर्ग होते, त्यांना चिंता वाटली की मुलांनी तर बकवास केली आणि त्यांनी शाप दिला, सारे मरतील आता. तर त्यातले काही म्हणू लागले की आमच्यासोबत भगवान श्रीकृष्णजी आहेत. वा भावा वा, ही पण काय घाबरायची गोष्ट आहे. चला त्यांच्या समोर त्यांना प्रार्थना करूयात. आता श्रीकृष्णजींच्याकडे गेले. श्रीकृष्णजींच्याकडे जाऊन आपल्या चिंतेचा विषय सांगितला की भगवान, अशी अशी मुलांनी चेष्टा केली आणि दुर्वासाजींनी शाप दिला आणि दुर्वासाजींचा शाप तर काळ्या दगडावरची रेख, हा तर परत होऊच नाही शकत. तेव्हा श्रीकृष्णजींनी सांगितले की तुम्हीच आमची रक्षा करू शकता. तुम्ही समर्थ आहात, सर्व शक्तिमान आहात, तुम्ही विष्णू अवतार आहात, असे त्यांचे गुणगान केले. श्रीकृष्णजींनी म्हटले की भावांनो बघा, मुलांना तिथेच पाठवा आणि दुर्वासाजींची माफी मागायला सांगा. ते क्षमा करतील तर गोष्ट बनेल. त्या मुलांना घेऊन नगराचे मुख्य व्यक्ती, मोजके जे बुद्धिमान व्यक्ती, बुजुर्ग होते, सगळे बरोबर गेले हजारोंच्या संख्येत. दुर्वासाजींच्या समोर त्या मुलांना सांगितले की माफी मागा. त्यांनी प्रणाम केला, माफी मागू पाहिली.
क्षमायाचना केली, परंतु दुर्वासाजींनी म्हटले की जे माझ्या मुखातून वचन निघालं ते परत नाही घेऊ शकत. तुम्ही जा. आपल्या मुलांना समजावून ठेवायला पाहिजे होते, साधू संतांबरोबर बकवास करायची नसते. तुम्ही जाऊ शकता. आता याला परत घेणं माझ्या हातची गोष्ट नाहीये. परत परतून आले. परत श्रीकृष्णजींकडे गेले की भगवंत त्यांनी तर मनाई केली की मी आता काही नाही करू शकत. आता श्रीकृष्णजींनी म्हटले की बघा, कोणत्या गोष्टीने, आता पुण्यात्म्यांनो, या कथेने तुम्हाला खूपसे ज्ञान होईल. प्रत्येक पैलूवर यावर विचार दास तुम्हाला देईल. आता बघा, आपण कोणता हा जो शाप दिला तो 3 तापांमध्ये येतो. कोणाला शाप देणे, कोणावर घाला घालणे, कोणावर प्रेत आत्मा सोडणे, मग जंतर मंतर करणे, कोणावर काळी जादू करणे, हे 3 तापामध्ये येते. आणि या 3 तापांच्या दुःखाने सगळे यादवग्रस्त झाले आणि श्रीकृष्ण भगवान म्हणवले जायचे. श्रीकृष्णजी त्या तापातून मुक्त नाही करू शकले, त्यांचा नाश झाला शेवटी. तथापि उपाय पण सांगितला त्यांनी. आता अजून जितके त्यांचे पुजारी आहेत, रामकृष्ण ब्रह्मशंकर भगवानांचे जे संत आहेत, त्यांचे जे गुरु बनले आहेत, त्या पदांवर बसले आहेत, ते पण उपाय सांगतात. जर श्रीकृष्णजींच्या उपाय सांगण्याने जी साधना क्रिया त्यांनी सांगितली ती केल्याने काही लाभ नाही झाला, तर यांच्या या पुजाऱ्यांच्या सांगितलेल्या उपायांनी तुम्ही काय लाभ घेणार, यातून इतकाच निष्कर्ष निघतो. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.